मामा तुम्हाला एक विचारायचं आहे, विचारू का? हा विचार ना भाऊ, विचार ना. आता किती दिवस आम्हाला म्हणजे असं तटवून ठेवणार लावून टाका की आमचं लग्न दोघाचं. अरे बाबा, काय बोलतोस ना का तू? अरे तुपलेला ऐकी तरी आहे का बाबा तिचे हात मागायला? लग्न मग करून द्या म्हणतो कुशाल. नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रँक कॉल करणार आहे जालन्याच्या नामदेव मिसाळ यांना. तर नामदेव दादाला मी भरपूर चिडीवरती घालणार आहे आणि प्रँक लय डेंजर करणार आहे बरं का. प्रँक बघण्यासारखा आहे आणि मी आजपासून तुम्हाला कधीच सांगितलेलं ना हो प्रँक कॉल शेवटपासून बघा म्हणून. पण आजचा असा प्रँक झालाय, एकच नंबर प्रँक झाला. ही प्रँक तुम्ही शेवटपर्यंत बघा. एक वेळेस आमचं दोघांचं बोलणं झालेलं ऐकू नका, पण शेवटला मी जे काही बोललोय ना ते काळजीपूर्वक ऐका. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, माझं बोलणं फक्त शेवटचं तुम्ही ऐका. शेवटला मी इतकं तापलोय ना, ते बोलणं कसं कसं आहे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. बाकी तर प्रँक कॉल तुम्ही बघताच, पण लास्टचं बोलणं ऐका माझं, मी काय बोललोय. आणि ही प्रँक शेवटपर्यंत बघा. फक्त तुमचं 15 ते 16 मिनिट वाया जाणार आहेत, पण ह्या प्रँक मधनं शितकं काही शिकायला भेटणार आहे, शितकं काही शिकायला भेटणार आहे. तुम्ही सुद्धा म्हणसाल वा नंदू मोरे, तू आज आमचं मन जिंकलं. तर चला मी डायरेक्ट प्रँक कॉलला सुरुवात करतो. हॅलो. हॅलो, अरे बोला की नंदू भाऊ. काय करायलाय नामदेव दादा? अरे काय बापू, बसलो आपला आता कोंबड्याच्या खुरड्यात. कोंबडीच्या खुरड्यात कशाला बसलाय? का अंडी घालाय काय? अंडे कायची घालायले, आता पाणी माणी टाकायला आलतो त्याला जरा. मग चारा पाणी करताय होय त्यांना? हा, लय दिवस ध्यानाला बाबा आमचं काही. जरा करावं म्हणलं नामदेव मामाला फोन. हो का? बरं 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 केलं. काय चाललंय? का नाही, आमचं निवांतच आहे एकदम. तुमचं काय चालू आहे? काय नाही, आपलं आता हे शेती काम काही पाव इकडे तिकडे थोडंफार काही. मग ते व्हिडिओ ती मस्त बनविताय राव, बघताव आम्ही बरं का. काय आपलं काहीतरी करायचं टाइमपास. होय. हा. चिमणीचं कसं कसं चालू आहे मग? अरे बाबा, चिमणीचं काय, चिमणीचा नांदच खोळा आहे. लय भारी भारी चिमणी व्हिडिओ बनवाले हो. पण भारी भारी म्हणजे तिचं म्हणजे आता तिला जोडच राहिला नाही आपल्या महाराष्ट्रात तर खरं म्हणजे. हा, हा, तिचा नांदच खोळा झालाय आता. जिथं तिथं नुसती चिमणीची चर्चा चालू आहे. चर्चा चालणारच की. तिचं म्हणजे तुला तर माहितीच बा किती हे चालतं तिचं, म्हणजे आयडीच कशी बनली तिची. लय डेंजर आहे राव ती. हा मग. बरं ते मामा तुम्हाला एक विचारायचं आहे, विचारू का? हा विचार ना भाऊ, विचार ना. आता किती दिवस आम्हाला म्हणजे असं तटवून ठेवणार? लावून टाका की आमचं लग्न दोघाचं. अरे बाबा, काय बोलतोस ला का तू? अरे तुपलेला ऐकी तरी आहे का बाबा तिचे हात मागायला? लग्न मग करून द्या म्हणतो कुशाल. आता काय झालं? काय माझा स्वभाव चांगला नाही का? अरे तुझा स्वभाव जाऊ दे तिकडे, चुलीत घाल, पण मग आपली पोरगी कुठं, तू कुठं, तुझी लायकी कुठं? हा. आता काय झालं मामा? काय मी माझ्या मनात आलं म्हणून मी विचारलं, एवढं काय त्यात रागावाला? अरे तुझ्या मनात आलंय ते बरोबर आहे बाबा, पण तुपली आयडीच पाहिले 2 लाख फॉलोअर्स घेऊन येऊन राहिला. मग आपल्या पोरीचे 10 मिलियन फॉलोअर्स आहे. तुपले आहे का तिच्या काहीतरी याच्यात बसतो का तू सांगात? काही थोडाफार विचार तर करायला पाहिजे ना तू. अहो, तुमच्या पोरीची 10 लाख फॉलोअर्स आहे ते म्हणून काय झालं राव? मी पण मनानं लय श्रीमंत आहे, तिनं फॉलोअर्स न श्रीमंत असेल. अरे बाबा, मनानं श्रीमंत असून थोडी चालतंय, इथं मनानं श्रीमंत असून नाही चालत आता. मग कशानं श्रीमंत लागतंय? इथं फक्त फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरती फॉलोअर्स एकदम मिलियनच्या याच्यामध्ये पाहिजे, त्याला म्हणते फॉलोअर. मनाने मोकळा आणि श्रीमंत माणूस आता या जगात. अहो, तुम्ही तसलं तिप्पट बोलू नका बरं का. मिनिट सांगायला डोसक्यात जाऊ नका. अरे मग आपल्या मुलीचे नुसते एक एक व्हिडिओ जर कधी टाकला तर 10 मिनिटामध्ये कैक मिलियनला जाऊन बसतो, आणि तू म्हणतो की खुशाल मला मागतो की तुमच्या पोरीचं लग्न माझ्यासोबत लावून टाका. अहो, माझ्या मनात आलं तुमची पोरगी लय भारी भारी व्हिडिओ बनविते, मग आमचं दोघाचं लग्न झाल्यावर आम्ही दोघ जण मिळून व्हिडिओ बनवू की चांगली चांगली अजून. अरे तुपली लायकी आहे का तिच्या सोबत व्हिडिओ बनवायची? तू कुठं, ती कुठं? अरे फेसबुकला जर कधी नुसता पोरीनं असा पोस्ट टाकल्या पोरीचा पोस्ट जवळपास 10-20 मिलियन मध्ये जातोय 2 मिनिटात. अहो, जातंय की, मग ती मला बी माहित आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की हो.
मग आणि कसा हात मागतो तुम्हाला पोरीचा काहीतरी थोडंफार लायकीत राहून सनी हात मागायला पाहिजे. काहीतरी आपली परिस्थिती काय, तिची परिस्थिती काय, थोडस विचार करायला पाहिजे की नाही तू. हो का मामा, तुम्हाला एकदा सांगतो, तुम्ही ती लायकीचं आणि ती पैशाचं मला सांगू नका. मग तुम्हाला एवढं सांगतो, मी पण एक शेतकरी मुलगा आहे. हा, तुमच्या पोरीला मी BMW मध्ये फिरवू शकत नाही, पण माझ्या स्वतःच्या बैलगाडीत बैलाचा प्रवास तिला करू शकतो. अरे बाबा तुपलं बरोबर आहे, मला मान्य आहे. पण तुला एक गोष्ट सांग का, आजकाल बैलगाडी वगैरे काही लागत नाही. आता फक्त मोठ्या मोठ्या गाड्या पाहिजे, बंगले पाहिजे, शेतामध्ये काम करायला नसलं पाहिजे, नुसते रील बनवायला काम पाहिजे. तेव्हा कुठं पोरगी द्यायला चालते असं हे आमचं. अहो, तुमच्या पोरीला मी बुलेटवर KTM वर फिरवू शकत नाही, पण माझ्या हक्काच्या सायकलवर तिला फिरवू शकतो. अरे बाबा तू का डोक्यावर पडलास का काय चांडाळा? काय झालं? अरे काय तू काही पण साधं साधं तेच मी सांगायला तुला सरळ की तुपली लायकी नाही, तू विनाकारण आपलं काही पण बडबडायला रे भाऊ. अहो, तुमच्या पोरीला मी बिल्डिंग मध्ये बंगल्यामध्ये ठेवू शकत नाही, पण तुमच्या पोरीला मी माझ्या झोपडीत एक सुखाचं 4 घास खाऊ घालू शकतो. तुपले घास तूच खा आणि तुझ्या झोपडीत तूच राहा. आमची पोरगी काही तुपल्या सोबत लग्न करण्यासाठी ठेवलेली नाही. तिची या 10 दिवस एका महिन्यामध्ये पाय तू आता माझी पोरगी कुठं जाऊन बसणार आहे. म्हणजे तुम्ही पैशावाल्याला देणार आहो का श्रीमंत पोराला देणार आहो? मी उगाच तुम्हाला सांगतच आलो आता पस्तोर. अरे बाबा तिला जोपर्यंत तिच्या फॉलोअरची जे कोणी मुलगा भेटत नाही हा, तिच्यावर, त्या तोपर्यंत तिचं लग्नच करणं नाही मला. म्हणजे तुम्ही 2-4 मिलियन वाल्याला देणार आहो का तुमची पोरगी? तोपर्यंत अजिबात नाही भाऊ. आणि आमच्या सारख्यानं काय करायचं मग? तुमच्या सारख्यानं काय करते ते तुमचं बघा. नाही नाही, तुम्ही सांगा की आमच्या सारख्यानं काय करायचं. तुम्ही पण एक शेतकरीच माणूस आहो ना. अरे बाबा आता मी शेतकरीच माणूस आहे, मान्य आहे बाबा, तू पण शेतकरी आहे. पण मग तुमच्या सारख्यानं काय करते तुमचं बघा भाऊ. मी काय सांगणार तुम्हाला. मला एवढं सांगा, तुम्ही तुमची पोरगी एकदम मोठ्या घरच्याला, एकदम जास्त फॉलोअर्स असलेल्या श्रीमंत माणसाला द्यायची म्हणताव, मग तुम्ही पण शेतकरी आहो, तुमचा पण पोरगा शेतकरी आहे, मग तुमच्या पोराला कोण पोरगी देणार आहे? आपला पोरग मी मसुबाला सोडीन, तू आपली चिंताच करू नको. असं कसं मसुबाला सोडणार आहो तुम्ही? मग पोरगा मी आपल्या पोराला मसुबाला सोडीन नाही तर खंडोबाला सोडीन. अहो अहो दादा, तुम्ही पण शेतकरीचा समजून घ्या. शेतकरी माणसानं जर शेतकऱ्याच्या भावना समजून घेतल्या तर महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण होणार नाही ना. आणि तुपली परिस्थिती महाराष्ट्राची परिस्थिती का माझ्या एकट्यावरची बाबा. अहो, तुमचं एकट्याचं विचार बदललं पाहिजे. तुमचं विचार बदलल्यावर महाराष्ट्राचं परिवर्तन होईल ना. अरे बाबा मी एकट्याने जर कधी म्हणून चालला असतं तरी तर काय झालं आतापर्यंत. मला सांगा, पोलिसाच्या पोराला पोरगी देतो, प्राध्यापकच्या पोराला मुली देतो, नोकरदाराचं जुळतंय, मग आपल्या शेतकऱ्याचं का बरं जुळत नाही? बाबा जुळलं असतं, पण तिची ते पोरगी शेतात काम करणार नाही ना माझी. तिला फक्त रील्स. अहो मी करत नाही मुलगी आमची. अहो, तिला 24 तास रील्सच काढत बस म्हणावं लगीन झाल्यावर. तिला कुठं मी शेतात नेणार आहो? असंच म्हणता तुम्ही, नंतर शेतात काढता. अहो, मी नावाला शेतकरी आहे, मीच शेताकडे जात नव्हतं, तुमच्या पुरीला कोण नेणार आहे? भाऊ तुपल्याकडे 10-20 एकर बाग आहे, ती तू का काही बगर शेतात नेल्यास ठेवणार आहे का तिला? अहो, तुमचं फक्त विचार बदला, हो विचार बदला, देश बदललं. नाही 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 नाही, मग आपले विचार असेच आहे भाऊ. विचारात जर कधी देश सुधारला असता तर मी आतापर्यंत अख्खा देश कुठं घेऊन घातला असता. अहो, पण शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हो आजकाल. नाही नाही नाही, मी शेतकऱ्याला तू लागले भाऊ तर काय 4-5 गोण्या दाणे दुने माझ्याकडून घेऊन जाय. वाटल्यास काही अंडे खायला कोंबड्या घेऊन जा 4-5. जाऊ द्या, ते मला अंडीन कोंबड्या तेवढ्या द्या. आता पोरगी तर देत ना, नुसतं कोंबडीवर भागवा मग. हा जा कोंबडी घेऊन जा, तिच्या सोबत कोंबडा घे तिकडे एखादा, नाही तर तिला परत उजूक इकडे तिकडे कोंबडा मागत येशील. मला काय गरज नाही. आता तुम्ही असं बोलताय राव, काय उपयोगाचं आहे असलं? उपयोगाचं म्हणजे जे खरं ते सांगतोय होय. जास्त बोलू नका, ते पण तुम्हाला द्यायच्या नाही एवढं सांगा. गबसतोय म्हणजे काय नाटकं करा काय जास्तच. तुला लागत काय? तुला 2-4 गोणे दाणे घेऊन जा, 2-4 घेऊन जा, ते खायला पण पोरगी मागून काय करायचं? 4-5 दाणं घेऊन काय गाव जेवण देऊ का बिना लग्नाच? तू काही कर तिकडे, वाटल्यास मुंजे घाल, तुपले मुंजे घाल, काही कर.
काही कर म्हणजे उगा आपलं उठताय सुटताय काय बी बोलत सुटलाय तुम्ही. अरे तुपली तूच कसं बोलतो राजा, तूच खुशाल म्हणतो उठला आणि सोडला, आपला विचार नाही पूछ नाही, लायकी पाहिजे का, आपली परिस्थिती काय, आणि खुशाल चालला माझ्या पोरीच्या हात मागायला. काय तुझ्या का चिमणीला का सोन्याची आहे का सोनं घातलंय तिच्या अंगावर? मग त्याची मी सोन्याची. बर बर असू दे, घे घरात ठेवून घे तुझ्या राहू दे मग. अरे तुरे करू नकोस. काय अरे तुला करू काय करतोस? काय करतोस म्हणजे? काय करतोस सांग. हा तुला तिथं येऊन ठोकीन, तू कुठला आहेस तर? कुठलाच म्हणजे माझ्या ऍड्रेस काय करायचा? मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतो, माहित आहे ना तुम्हाला, ओळख आहे ना. इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतो, इकडे तिकडे लोकांच्या पोरीच्या हात कशाला मागत रे? मागितलं म्हणजे असं काय झालं? मी काय गुन्हा तर केला नाही की. गुन्हा तिकडेच तिकडे पाहिजे, तर इकडे आमच्याकडे चालला फोन करायला काय तर म्हणजे मी रील स्टार आहे, तुमच्या पोरीचा हात माझ्यासोबत द्याव. अरे वा माणूस. सॉरी ओ नामदेव दादा, सॉरी बर का. काय सॉरी सॉरी? अहो मी एक तुमच्यावर छोटासा प्रँक कॉल करायला होतो, तुम्ही तर लईच रागाला जाताय राव. अरे लका, अरे मग सांगायचं की प्रँक कॉल करू आलो का काय म्हणू बाबा. अहो सांगितलं प्रँक कॉल व्यवस्थित होत नाही, डायरेक्ट करावं म्हणलं. अरे असं कसं डायरेक्ट बाबा, मला वाटलं का काय म्हणून राहिला असं तू बाबा, अवघड काम आहे बाबा तुपलं नंदू आहे. अहो पण ह्याच्या अगोदर मी तुम्हाला असं कधी बोललो का वाईट? अरे मग तू बोलला नाही, पण मला मी तेच पस्तावा करू, तू अचानक असं कसं बोल राहिला मला. धन्य झाले बाबा तुपल्या पुढे विजय राजा. फसलो का नाही पण? नाही चांगलंच फसवलं तू. असंच फसवतो वाटतं तुला का नाही ना? असंच मी टोपीवर टोपी घालतो बघा. बरंय बरंय बरंय, चालते बाबा, आणि असंच पुढे जा, आमच्या सर्वांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी बस. चलते राव, धन्यवाद. चलते, ठेवू का दादा मग? चालतंय रे बाबा. हा चल भाऊ. हा चलते, धन्यवाद. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण केला होता जालन्याच्या नामदेव मिसाळ यांना प्रँक कॉल. तर नामदेव दादा पण भरपूर छान छान व्हिडिओ बनवतात बरं का, एकच नंबर त्यांचे व्हिडिओ असतात. तर माझ्या मनात विचार आला, चला आपण आज नामदेव दादाला फसवूयात. तर मी फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ही प्रँक फेल नाही. ह्या प्रँक मधनं काहीतरी घेण्यासारखं भेटणार आहे. हा मी तुम्हाला आवर्जून सांगतो. मला सांगा मित्रांनो, नोकरदाराच्या पोरावाला नोकरदार पुरी देतात, किंवा नोकरदाराचं नोकरदारासोबत जमतं, पोलिसाचं पोलिसासोबत जमतं, शिक्षकाचं शिक्षकासोबत जमतं, मग शेतकऱ्याचं शेतकऱ्यासोबत का जमत नाही? आज एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या पोराला मुलगी देण्यासाठी फार विचार करतोय किंवा देतच नाही. तर शेतकरी सुद्धा एकत्र आला पाहिजे, शेतकऱ्यांनीच आपल्या शेतकऱ्याच्या पोराला पुरी दिल्या पाहिजे. आज दुसरा शेतकरी आहे, तर त्या शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी देत नाही, तर त्याच शेतकऱ्याला पण मुलगा सुद्धा आहे. तुमच्या मुलाला पोरगी कोण देणार? तुमचा पण मुलगा शेतकरीच आहे ना. तुम्ही फक्त प्रॉपर्टीच्या इस्टेटीच्या मागड पळताय. तुम्ही लग्न करताना जोडपा व्यवस्थित लावून देत नाही, जुडी व्यवस्थित बघत नाही. पोरग ठेंगणं, पोरगी उच्ची, किंवा पोरग भलतच मोठं, पोरगी छोटी, पोराचं वय 30, पोरीचं वय 16. तुम्ही अशा लोकांचे एकदम व्यवस्थितरित्या जोडे लावून देता. अहो लग्न म्हणजे काय पोरखेळ नाही, पण पोरं होण्यासाठीच खेळला जाणारा खेळ आहे हे पण मला माहिती आहे. अहो लग्न करताना, लग्न जमवताना जोडा व्यवस्थित बघितला पाहिजे. आपले पूर्वज, आपले आजोबा, आपले पणजोबा इस्टेट प्रॉपर्टी बघत नव्हते. मुलगा कसा आहे, आपल्या मुलीचा आणि त्याचं जमल का, जोडा लागल का व्यवस्थित, याचा विचार करत होते. पण आजकालचं जर उदाहरण घेतलं तर खूप लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. त्यांना बिल्डिंग पाहिजे, नोकरी पाहिजे, घरापुढे 4 व्हीलर पाहिजे, शेती पाहिजे, समदच पाहिजे. खूप ठिकाणी अशी प्रकरणं झालेली आहे. ती त्या मुलाच्या घरी बिल्डिंग आहे, पैसा आहे, कार आहे, संपत्ती आहे, समद भरपूर आहे, पण लग्न झाल्याच ती मुलगा हे जीवन सोडून निघून जातो. 2-3 महिन्यात किंवा 6 महिन्यात मरण पावतो. तर तुम्ही लग्न करत असताना फक्त त्याची प्रॉपर्टी आणि पैसा चेक करता, पण मुलाला कुठला रोग आहे, मुलाचा हातपाय मोडलेला आहे का, त्याला लग्नाच्या अगोदरच कॅन्सर झालेला आहे का, कुठला गुपित रोग झालेला आहे का, हे चेक करता का तुम्ही? तुम्ही फक्त लग्न करताना पैसा चेक करता, बँक बॅलन्स चेक करता. खूप प्रमाण वाढत चाललंय याचं. तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करायचं आहे ना,
तर पैसा बघू नका, जोडा व्यवस्थित लागतंय का बघा, मुलगा निर्व्यसनी आहे का बघा. आजकालचं जर उदाहरण घेतलं तर श्रीमंत मुलं खूप पितात, दिवसा समाजात व्यवस्थित राहतात, मी लय महान आहे असं दाखवून देतात, आणि रात्री त्यांचा खेळ चालू होतो. कोण सिगरेटच ओढतंय, कोण पुड्याच खातंय, तर कोण दारूच पेतय, तर कोण मटकाच ओढतंय. रात्रीच खेळ चालले त्यांचं, रात्री समज चलतं, कारण ते समाजात उघडकीला येत नाही म्हणून. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, नोकरदाराचं नोकरदाराबरोबर जुळतं, मग शेतकऱ्याचं शेतकऱ्याबरोबर का जुळत नाही. विचार बदला, देश बदलल. आणि आपल्यावर जी परिस्थिती येते आहे ना, ती आपल्या चुकीमुळे आपल्यावरती ही परिस्थिती येते आहे, एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजचा प्रँक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा. जय जवान जय किसान.